हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सर्व? बरेच दिवस झाले माझे ब्लॉग येत नव्हते. 5 ते 7 दिवस झाले होते. मला एडिटिंगला टाईमच भेटत नव्हता. चला तर म्हटलं आज आपण टाकूयात व्हिडिओ. मॉर्निंगला सकाळी उठून माझा वर्कआउट कंप्लीट करून घेतला. त्यानंतर आता थंडीचे दिवस चालू झालेत ना, मग आता आपला स्किन केअर रुटीन चालू केलं आहे. छान असं मॉइश्चर आणि रात्रीचे भांडे लगेच लावून घेतले सकाळी पटपट. त्यानंतर टिफिनची तयारी केली, पीठ मळून घेतलं. आज मी बेसन शिमला मिरची भाजी करत आहे. मस्त लागते ही. ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ना, त्यांनी नक्की ही पण भाजी अशी ट्राय करून पहा. तेलामध्ये जिरे मोहरी टाकून आणि एक कांदा आणि लसूण जे छोटे छोटे असे काप करून टाकले आहे. त्याला छान असं लालसर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले बेसिक सुके मसाले टाकायचे आहेत. हळद, तिखट, थोडा धने पावडर आणि थोडासा जिरा पावडर आणि त्यानंतर कट केलेली शिमला टाकून छान असं 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर थंडच पाणी टाकायचं आहे थोडं आणि छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 3 ते 4 चम्मच ह्याच्यामध्ये बेसन टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. ही भाजी खूप छान लागते पोळीसोबत वगैरे. मला अशी नुसती शिमला मिरची खायला नाही आवडत भाजी म्हणून, रस्सा भाजी वगैरे. मी अशा प्रकारे सुकी भाजी करते डब्यासाठी आणि मला पण अशीच भाजी आवडते शिमल्याची. आणि त्यामध्ये मस्त छान अशी भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर टाकून घेतली आणि ही आपली झटपट अशी बेसन शिमला मिरचीची भाजी तयार आहे. त्यानंतर रुद्राक्षीला मस्त गरम गरम पोळी तुपासोबत दिली खायला. मस्त खाल्ला आणि मी पण माझा लगेच ब्रेकफास्ट करून घेतला. मस्त असं सकाळचं उन्हात व्हिटॅमिन डी घेत. तिचं खाऊन झाल्यानंतर तिलाही थोडंसं उन्हात उभा केलं. त्यानंतर आम्ही दोघींनी मस्ती केली. त्यानंतर लगेच मी माझ्या झाडांना पाणी टाकायला घेतलं. छान असं झाडांना पाणी टाकलं आणि छान फुलं आले होते झाडांना. हे बघ, जास्वंदाला मस्त छान फुलं आलेलं आणि छोटा बेबी गुलाब. छान असे फुलं येत आहेत झाडांना. छान वाटतं असं छोटंसं गार्डन माझं बघायला मला. त्यानंतर लगेच मशीन लावून घेतली होती. लगेच कपडे सुकवून घेतले. मी इकडं तोपर्यंत माझं काम चालू होतं, तोपर्यंत रुद्राक्षी इकडे पाण्यासोबत असं नळ चालू करून खेळत होती थंड पाण्यात. आणि हिची आंघोळ झाली होती. परत एकदा हिचा ड्रेस चेंज केला. हिचे दिवसातून 4-5 वेळा तरी ड्रेस चेंज होतात आरामात. त्यानंतर तिला छान तयार केलं, गंध वगैरे लावला. अशा प्रकारे छान असं गंध लावलं. त्यानंतर लगेच देवपूजा करून घेतली. हा परत इथे तिथे कारभार करून ड्रेस परत चेंज झाला आहे. आणि त्यानंतर मी 2 वाजता माझं लंच घेतला. छान भाजी, सॅलड, ताकसोबत. आणि त्यानंतर रुद्राला बोटव्याची काय म्हणतात त्याला, मसाले बोटव्या केले होते आणि तिला ते खाऊ घातलं. त्यानंतर 5-6 वाजता मी थोडीशी पपई खाल्ली आणि त्यानंतर रुद्राक्षीसाठी दाल खिचडी केली होती. आणि त्यानंतर आमच्यासाठी मी छोल्यांचं सॅलड केलं होतं. खूप छान लागते. तुमच्या डाएटमध्ये नक्की ट्राय करा आणि हे ॲड करा. खूप सिम्पल आणि फास्ट रेसिपी आहे. याची डिटेल रेसिपी पण मी वेगळी शेअर केली आहे. आणि असा मी माझा दिवस संपवला. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तोपर्यंत तुम्ही पण तुमची काळजी घ्या. बाय.